श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आयुष्यमान भारत मिशन मध्ये धुळे जिल्हा महाराष्ट्रात 9व्या क्रमांकावर। लळिंग गटात दुचाकीवरून सिने स्टाईल करण्यात आली 2,45,000 रुपयांची लूट। श्रीराम मंदिराजवळील श्रीराम मंदिर धाम कमानीचे 22 जानेवारी रोजी होणार उद्घाटन। तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल येथे उद्घाटन। हरवलेल्या हरणमाळ गावाची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारून ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी। आणि दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांच्या मालमत्ता व स्वतःचे संरक्षण मिळण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत मिशन देशभरात राबवण्यात येत आहे। यात महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्हा 9व्या स्थानी असल्याची माहिती समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। विकसित भारत संकल्प अभियानाअंतर्गत आयुष्यमान भारत मिशन देशभरात राबवण्यात येत असून महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्ह्यात 44% नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित होऊन जिल्हा 9व्या स्थानावर असल्याची माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन दिली। शेटे यांनी सांगितले की देशात पैशांअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात येत आहे। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवली जावी याकरता मी राज्याच्या दौऱ्यावर आलो आहे। विदर्भातील गोंदिया येथून या दौऱ्याला प्रारंभ झाला। कामाची गती अधिक वाढावी याकरता प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा परिषद, मनपा, विविध शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली। यात आयुष्यमान भारत योजना अधिक प्रभावी राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या। राष्ट्रीय बाल कल्याण योजनेअंतर्गत गंभीर रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। सर्व शासकीय रुग्णालयातील खाटांना एवढे आयुष्यमान योजनेचे कार्ड जनरेट करण्याचे निश्चित करण्यात आले। याकरता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे। आशा वर्करला ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अपग्रेडेड मोबाईल दिला जाणार आहे। आरोग्य यंत्रणेला योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सक्त सूचना करण्यात आल्याचे डॉक्टर शेटे यांनी सांगितले। 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना, प्राईम मिनिस्टर जन आरोग्य योजना या योजनेचे एकत्रीकरण करून 5 लाख रुपयाचा लाभ हा सामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे। मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये 1000 एमपॅनल हॉस्पिटल आहेत। 350 नवीन हॉस्पिटल एमपॅनल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या योजनेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करून सामान्य माणसाला उपचाराभावी किंवा पैशाभावी वंचित राहता कामा नये। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनीच परत मला राज्यामध्ये वापस आणले आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख या नात्याने मी आज कार्यरत आहे। त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्याच्या आतमध्ये आयुष्यमान भारत योजनेचं प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल। म्हणून ह्या योजनेमध्ये कुठलीही त्रुटी राहता कामा नये म्हणून त्या योजनेच्या संदर्भामध्ये तसेच नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत PSC, SDH, रूरल हॉस्पिटल वगैरे वगैरे या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत जातील ह्याही गोष्टीचा आढावा घेतला। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांचे आजार डिटेक्ट करून त्यांना उपचार प्रभावीपणे कसे देता येतील या पद्धतीचा तिन्ही गोष्टीचा आढावा घेतला। राज्यामध्ये आयुष्यमानचे कार्ड जास्तीत जास्त जनरेट करण्यासाठी आता मोहीम राबवली जाते। विकसित भारत संकल्प यात्रा म्हणून ज्या अंतर्गत ह्या सगळ्या मोहिमा आम्ही एकत्रित राबवत आहोत। आरोग्याच्या बद्दल महाराष्ट्र नंबर 1 वर आणण्यासाठी किमान कार्ड जनरेट झाले पाहिजेत। त्यामुळे ह्या मोहिमेमध्ये धुळे जिल्हा हा 9व्या रँकवरती आहे। त्यामुळे बऱ्यापैकी रँक आहे। 44% इथलं गोल अचीव झालेलं आहे। 6,92,000 कार्ड इथे जनरेट झालेत 15,68,000 पैकी, म्हणून 44% कार्ड जनरेट झाले। येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढविण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत समिती स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। या बैठकीमध्ये सदस्य सचिव म्हणून या कमिटीवरती काम करण्यासाठी आमचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर तसेच वेगवेगळे महानगरपालिका, जिल्हा परिषद यंत्रणा यांचे सदस्य आम्ही घेतलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये रास्त धान्य दुकान जे आहेत त्या ठिकाणी या पद्धतीचे कार्ड जनरेट होतील। विविध ठिकाणचे जे काही धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी देखील कार्ड जनरेट करण्यासाठी माननीय कलेक्टर महोदयांची आमची चर्चा होऊन यामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच अनेक ठिकाणी जे खाजगी हॉस्पिटल आहेत त्यांच्या बाहेरही देखील स्टॉल दिसतील। माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती की आयुष्यमान भारतचे कार्ड हे जनरेट करून घ्या। प्रामुख्याने भारतामध्ये आयुष्यमान ही योजना जगामध्ये दिशादर्शक असली पाहिजे म्हणून महाराष्ट्राची साथ हवी।
म्हणून आजची ही माझी बैठक होती. मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग घाटात सिनेस्टाईल दुचाकीचा पाठलाग करून 2 दुचाकीवर आलेल्या चौघांनी 2,45,000ची रोकड लुटून नेल्याची घटना दिनांक 17 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात दिनांक 17 रोजी रात्री सिनेस्टाईल दुचाकीचा 2 दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी पाठलाग केला. यात पुढे चालणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन 3 जण जखमी झाले, तर लुटारूंनी त्यांच्याकडील 2,45,000 रुपयांची रोकड लुटून नेली. या प्रकरणी चौघा अज्ञातांवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील साबेर नगरातील लोहा बाजारातील प्लॉट नंबर 5 मध्ये राहणारा अनस अख्तर हुसेन खान वय 21 हा दिनांक 17 जानेवारी रोजी शमशाद असलम मलिक व दिलनवाज नूर मोहम्मद खान या दोघांसह दिलनवाज यांच्या MH18 BS 141 क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाव येथील व्यापाऱ्यांकडून दिलनवाज मोहम्मद खान यांच्या दुकानातील दिलेल्या मालाचे उधारीचे पैसे घेऊन परत येत होते. त्या दरम्यान रात्री 11 वाजेच्या सुमारास लळिंग शिवारात लळिंग घाटात पोलीस चौकीजवळ TV टावर समोर अचानक पाठीमागून 2 दुचाकीवर 4 जण आले. त्यातील एका स्पोर्ट दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने चालू दुचाकीवर चाकूचा धाक दाखवीत दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न करीत पाठीवर असलेली पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनस खान याने लुटारूंचा इरादा लक्षात घेऊन दुचाकी आणखी वेगाने पळवली. त्यात तोल जाऊन दुचाकीसह तिघे खाली पडले. त्यात तिघे जखमी झाले. त्या दरम्यान पाठलाग करणारी दोन्ही दुचाकीस्वार पुढे जाऊन थांबले. त्यातील एकाने अनस खान यांच्याजवळ येऊन जमिनीवर पडलेली 2,45,000 रुपयांची रोकड असलेली पैशांची स्कूल बॅग उचलून पोवारा केला. याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. मैं बंगार बाजार में रहता हूँ. मैं 5 नंबर दुकान है मेरी, पतरे का व्यापारी हूँ. मालेगांव गया था वसूली करने के लिए कल, तो वहाँ से वापस आने के टाइम पे थोड़ा लेट हो गया मेरे को. तो इधर ललिंग के पास में जो 2 बाइक थी उस पर 5 लोग थे. तो 5 के पास में गन कोयता ये सब हथियार तो वो अटैक किया. ऊपर बैग छीनने की कोशिश किया लेकिन बैग छीन नहीं पाया पहले. उसके बाद में थोड़ा हाथापाई हुई बाइक पे. हम लोग जाके डिवाइडर में गिरे. वो वहाँ पर आया, उसने सब मतलब गन रखा सर पे, बैग लिया हमारा, बैग लेके चले गया. वो वहाँ से हमारे लोग आए तो फ़ोन किए हम लोग, होश में आए जब तो होश में आए तो हमारे लोग आए, वहाँ से लेके हमारे मोहाडी पुलिस स्टेशन गए. वहाँ हमने फायर किया. उसके बाद सिविल में आए. धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेला श्रीराम मंदिर धाम या कमानीचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली. धुळे शहरातील 175 वर्ष जुने असलेल्या श्रीराम मंदिराजवळ अग्रवंशी ग्रुप व मंडोरे प्रतिष्ठानतर्फे श्रीराम मंदिर धाम ही कमान उभारण्यात आली असून सदर कमानीचा उद्घाटनाचा सोहळा श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दिनांक 22 रोजी होणार असल्याची माहिती भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी कमानीच्या ठिकाणी पाहणी करताना दिली. या कमानीमुळे धुळ्याच्या वैभवात सुंदरतेत भर पडणार आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी या कमानीचे उद्घाटन संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 5 संतांच्या हस्ते होणार आहे. मनपाच्या जुन्या इमारतीपासून पारोळा रोडवरील गोपालटी नजीकच्या आग्रा रोडवर सुमारे 250 वर्ष जुने असे श्रीराम मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील जवळपास सर्वच मंदिरात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण विराजमान असतात, परंतु धुळ्यातील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मांडीवर माता सीता आहे. देशातील हे एकमेव मंदिर आहे. सुमारे 250 वर्षापूर्वी म्हणजेच भारतात रेल्वे सुरू झाल्या होत्या त्यावेळेस रेल्वेने या मंदिरासाठी दगड आणण्यात आले होते. भुसावळ येथून ट्रकने धुळ्यापर्यंत हे दगड आणण्यात आले होते. प्रभू श्रीराम मंदिराची महंती धुळ्यासह खानदेशाला आहे. या मंदिरानजीकच श्रीराम मंदिर धाम नावाची कमान उभारली गेल्याबद्दल मंदिराचे अध्यक्ष अभय नाशिककर यांनी आभार मानले आहेत. यावेळी अनुप अग्रवाल, चेतन मंडोरे आदी उपस्थित होते. पहिले थोडी माहिती देतो मी. आज हे प्रमुख चौक आहे शहराचा आणि सुशोभीकरण हा एक विषय आहे. आपण शहराचं काही देणं लागतो. आम्ही जे कायद्याची गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने त्याला अधीन राहूनच सगळं काम केलेलं आहे. सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत, सगळ्या परवानगी प्रोसेसमध्ये आहे. असं कुठं अडथळा होईल का चुकीचं काम होईल असं काम आम्ही केलेलं नाही. आणि अपघात झाला काका जबाबदारीचा काही विषय नाही. हे आम्ही परवानगीने सगळं काम केलेलं आहे. या ठिकाणी ही कमान मंडोरे प्रतिष्ठान आणि अग्रवंशी ग्रुप यांच्या माध्यमातून उभारण्यात आली. 1875 साली या ठिकाणी राम मंदिरची स्थापना झाली होती आणि या रस्त्याला या ठिकाणी राम मंदिर धाम
असे नाव देण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानच नव्हे तर जगात रामघोषाची जय जयकार चालू आहे आणि 22 तारखेला अयोध्यात प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिर उभारलं जात आहे आणि त्याची रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे. अशा शुभ अवसरच्या वेळेला या ठिकाणी ही कमान उभारण्यात आलेली आहे. 22 तारखेला सायंकाळी 7 वाजता या कमानीचं त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. साधू संतांच्या हस्ते भव्य असं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी, धुळेकर जनतेने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहून या कमानीचं उद्घाटन करायचं आहे. त्याचप्रमाणे धुळे शहरात नदीपात्रात आपण राम मंदिरची स्थापना प्रतिकृती त्या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे रस्ते हे सर्व लाईटिंगने आणि आकाशकंदीलसारखा बॉल याच्याने सजवत आहोत. तरी धुळेकर नागरिकांना विनंती आहे का आपल्या आपल्या घरी, आपल्या आपल्या दुकानांवर सर्वांनी लाईटिंगा टाकाव्यात आणि 22 तारखेला रांगोळी असेल, दीप उत्सव असेल मोठ्या प्रमाणावर साजरा करावा आणि सर्वांनीच कोणत्याही समाजाचा असेल प्रत्येकाने राममय वातावरण या धुळे शहरात करावं अशी विनंती करतो. जय श्रीराम. धुळे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे शुक्रवारी करण्यात आले. धुळे जिल्हा परिषदेतर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 चे जिल्हा क्रीडा संकुल येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे हे उपस्थित होते. यात धुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धा 19 केंद्रांवर घेण्यात आल्या. यात लांब उडी, उंच उडी, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे आदी स्पर्धा झाल्या. यात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सदर तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पारधी यांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, पंचायत समिती गट विकास अधिकारी गणेश चौधरी, सहाय्यक गट विकास अधिकारी रावसाहेब वाघ, पंचायत समिती शिक्षण अधिकारी सुरेखा देवरे, पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दंडगवाळ, विठ्ठल गुगे, बापू पारधी, शिवानंद बैसाने, प्रवीण बदाने, जगदीश बडगुजर, भूपेश वाघ, हेमंत बदाने, संजय नेरकर, टी.के. पाटील, प्रशांत काकणे, कृष्णा पोद्दार, राजेंद्र कोठावदे, सुनील बोरसे, जहांगीर शेख, संजय बदाने यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिक्षणाधिकारी अकलाडे साहेब, तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी वाघ साहेब आणि थोड्याच वेळात आगमन होणार आहे तसे आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी चौधरी साहेब, आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी देवरे मॅडम, हुगे साहेब, माझे सहकारी विस्तार अधिकारी, मान्यवर सर्व सदस्य आणि ज्यांच्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत, ज्यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, असे सर्व शिक्षक मित्रमंडळी, सर्व शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि एखादा खेळाडू म्हटला तर त्याला ऊन वारा पाऊस काहीच लागत नाही. आपल्या या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी आपण इथे जे केंद्र स्तरावरती संपूर्ण केंद्रांमध्ये म्हणजे 19 केंद्रांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या 19 केंद्रांमधून इथे प्रथम क्रमांक असणारे सर्व विद्यार्थ्यांना इथे बोलवलेलं आहे. आणि याच्यामध्ये लांब उडी, उंच उडी, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे अशा प्रत्येक इव्हेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खरंच त्या खेळामध्ये चमक दाखवलेली आहे असे सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण इथे आमंत्रित केलेलं होतं. या विद्यार्थ्यांसाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक इव्हेंटमध्ये माझा विद्यार्थी कसा पहिला नंबर येईल याच्यासाठी सर्व शिक्षकांचे अतोनात कष्ट आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. आणि जरी माझ्या विद्यार्थ्याचा पहिला नंबर आलेला नसेल तरी मी काहीतरी करून
या प्रत्येक मुलांमधून माझ्या शाळेचा विद्यार्थी कसा पहिला नंबर येईल यासाठी सर्व शिक्षक मंडळी जे उत्साह दाखवत आहेत, खरंच ते वाखाणण्याजोगं आहे. धुळे तालुक्यातून हरवलेल्या हरणमाळ गावाची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे तालुक्यातील हरणमाळ गावाची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारून गावात विकास कामे करून ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवाव्यात व शासन दरबारी हरवलेल्या गावातील ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की हरणमाळ हे गाव ब्रिटिशकालीन गाव असून सन 2018 सालापर्यंत ग्रामपंचायत मोराणे लळिंग तालुका जिल्हा धुळे यास संलग्न होते. परंतु धुळे शहर हद्दवाढमुळे मोराणे लळिंग गावातील काही भाग धुळे शहरात जोडल्यामुळे हरणमाळ गावास ग्रामपंचायत मोराणे लळिंग पासून विभक्त झाले. त्यानंतर आज पावतो 5 वर्षे पूर्ण झाले असून हरणमाळ गाव हे विकासापासून वंचित आहे. 5 वर्षापासून ग्रामपंचायत नाही, 5 वर्षापासून ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कोतवाल सदस्य नाही, 5 वर्षापासून कुठल्याही शासकीय योजना नाही, जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, 7/12 उतारा, कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मिळत नाही, पिण्यासाठी चांगले पाणी नाही, रस्ते नाहीत, बेघर नाही, सार्वजनिक संडास नाही, मुतारी नाही, पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी नाही, इयत्ता 4थीच्या पुढे शाळा नाही, हरणमाळ येथील सार्वजनिक पाणी पुरवठा, विद्युत बिल थकीत आहे इत्यादी अशा अनेक समस्यांपासून हरणमाळ हे गाव त्रस्त आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना समक्ष भेटून वरील समस्या त्यांच्या पुढे मांडल्या व तशा लेखी स्वरूपात दिल्या आहेत. परंतु प्रत्येक अधिकारी हे दुसऱ्याकडे बोट दाखवून समस्या निवारणाच्या बाबतीत असमर्थता दाखवित आहेत. मग आम्ही आमच्या समस्या कोणापुढे मांडाव्यात किंवा स्वतःच परमेश्वराच्या हातून सोपवून मरणाची वाट पाहावी का असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद धुळेची आहे. त्या अनुषंगाने हरणमाळची जबाबदारी जिल्हा परिषद धुळे स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. म्हणून सदर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वरील समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निलेश ढालवाले, नाना सोनवणे, सचिन गायकवाड, मनोज ढालवाले, पनुवेल पायदे, इतू मोरे, आत्माराम मोरे, योहान ढालवाले, अनिल लोंडे आदी उपस्थित होते. ढालवाले हरणमाळ येथील ग्रामस्थ. गेल्या 5 वर्षापासून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहे. गेल्या 5 वर्षापासून ज्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झाली त्यावेळेस हरणमाळ हे गाव महापालिकेतून धुळे शहरातून वगळण्यात आलं आणि आज पावतो 5 वर्ष झाले आम्हाला ग्रामपंचायत नाही, सरपंच नाही, तलाठी नाही, ग्रामसेवक नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना नाही आणि तब्बल 5 वर्षापासून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहोत. आम्ही हरणमाळचे नागरिक वेळोवेळी प्रशासनाला आम्ही अर्ज फाटे करत आहोत की आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला शासनाच्या योजना मिळाव्या, आम्हाला रहिवासी दाखला मिळावा, 7/12 उतारा मिळावा. शासनापासून जे वंचित आम्ही घटक आहोत त्यांना आम्हाला शासनामध्ये सामावून घेण्यात यावं यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, परंतु शासनाने आम्हाला न्याय दिला नाही. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आम्ही सर्व सामूहिक या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आम्ही येऊन आम्ही सार्वजनिक आत्मदहन करणार आहोत. कारण आम्हाला न्याय हा मिळत नाही. आमच्या गावातील महिला विधवा होत आहे पण ऑथराईज त्या विधवा होत नाही आहे. त्यांना त्यांच्या पतीचे मृत्यू दाखले मिळत नाही. लेकरं जन्मास येत आहे पण त्यांना जन्म दाखले मिळत नाही. घराचे व्यवहार, शिष्यवृत्ती, कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना मिळत नाही, घरकुल मिळत नाही. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी 26 जानेवारी रोजी आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत आणि होणाऱ्या परिणामास संपूर्ण जबाबदार हे शासन असेल असे मी या ठिकाणी जाहीर करतो. धुळे तालुक्यातील लांबगाणे येथील दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांच्या मालमत्ता व स्वतःचे संरक्षण मिळावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील लांबकानी येथील दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांच्या मालमत्तांचे व स्वतःचे संरक्षण मिळावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की लांबकानी येथे दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटी 28/8/2001 रोजी स्थापन झाली व वरील सभासदांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यांनी 25/1/2018 रोजी 28 सभासदांना दलित आदिवासींना कायदेशीर ताबा दिला. महोदय, गावातील काही पाटील मंडळी दलित आदिवासी सभासदांना विनाकारण त्रास देतात. रिकाम्या प्लॉटवर दगड मुरुमची भर करणे, तार कंपाऊंड करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे असे प्रकार घडत आहेत. तरी दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटी लांबकानी सभासदांचे मालमत्ता व स्वतःचे संरक्षण मिळावे व अशी दमदाटी करून शिवीगाळ करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांच्यासह सभासद उपस्थित होते. मागील आठवड्यात माननीय DSP साहेबांना आम्ही भेटण्यात गेलो असता लांबकानी गावचे सर्व त्रस्त नागरिक
SP साहेबांची भेट न झाल्याने धनंजय पाटील यांना भेटलो. धनंजय पाटलांनी फोन केला, कापडणीस साहेबांना फोन केला. कापडणीस साहेब हे लांबकडीला गेले असता चौकशी अंती कापडणीस साहेबांसमोर काही गावगुंड लोक आमच्या सभासदांना त्यांच्या अंगावर धावून आले, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यांच्यासोबत. आता आम्ही DSP साहेबांना तेच सांगितलं, कारण की API असताना ते आमच्या लोकांना दमदाट्या करू शकतात, जीवे ठार मारण्याची धमकी देऊ शकतात. तर अन्यत्र तर मग त्यांना कोणीच आवडणार नाही आहे, ते काही करू शकतात. म्हणून सदर लोकांना ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा एवढी मी लांबकानी येथील गृहनिर्माण जी सोसायटी आमची, जे आमच्या सभासदांचे प्लॉट आहे त्यांच्यावर अतिक्रमण करणं थांबावं एवढी मी प्रशासनाला विनंती करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आयुष्यमान भारत मिशन मध्ये धुळे जिल्हा महाराष्ट्रात 9व्या क्रमांकावर. लळिंग गटात दुचाकीवरून सिनेस्टाईल करण्यात आली 2,45,000 रुपयांची लूट. श्रीराम मंदिराजवळील श्रीराम मंदिर धाम कमानीचे 22 जानेवारी रोजी होणार उद्घाटन. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल येथे उद्घाटन. हरवलेल्या हरणमाळ गावाची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारून ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी. आणि दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांच्या मालमत्ता व स्वतःचे संरक्षण मिळण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.